तर धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण आल्याची चर्चा सुरू झाली आहे। आज इथे एक माणूस नाही असं म्हणत मुंडेंना कराडची आठवण आल्याचं बोललं जात आहे। भर सभेमध्ये मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण आल्याची चर्चा सुरू झाली आहे। चालू होतं जे काही असेल नसेल गोरगरिबाला मदत आपण करत होतो। आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते। काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, ती जाणीव नक्कीच। म्हणून आज या 8-9 महिन्यात जरी कुठाने कमी पडला असेल तर येणाऱ्या 4 वर्षात ती कमी पूर्ण भरून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघेही घेतो। पुन्हा एकदा आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा ठेवून इथंच थांबतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती। धन्यवाद साहेब। त्यामुळे धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण नेमकी का आली आणि जर ती आली असेल तर त्याचा जाहीर उल्लेख धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणामध्ये का केला, अशा सर्व चर्चांना आता उधाण आलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सध्या तुरुंगामध्ये आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।